राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु गुंडा महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानवल्लभं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्। दोर्भ्यां दोर्भ्यां व्रजन्तं व्रजसदनजनाह्वानतः प्रोल्लसन्तं मन्दं मन्दं हसन्तं मधुमधुरवचो मा इति ब्रुवन्तम्। गोपाली पाणिताली तरलित वलयध्वान्तमुग्धान्तरालं वन्देतं देवं इन्दीवरं विमलदलश्यामलं नन्दबालम्। देखा विवेकवंतु सुविमळु तोचिशुंडा दंडू सरळू, जेथ परमानंदू केवळू महासुखाचा। आनंदकंद परमात्मा श्री पंढरीरायांच्या चातुर्मास्य सेवेच्या निमित्तानं सद्गुरुवर्यांच्या आज्ञेनं भगवती भावार्थ दीपिकेच्या चिंतनामध्ये आपण जे प्रवृत्त झालो आहोत निमित्तानं गणपती बाप्पांच्या अवयवांचं चिंतन आपण करीत आहोत आणि यात सुविमल विवेकवान असलेला बाप्पांचा तो शुंडादंड आहे, यात माऊलींना कशाचं दर्शन होतं याचा विचार आपण करीत आहोत आणि त्याचा विचार काल काही केला। परमानंद म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, योगायोग असा आहे, विचार करायचा आहे परमानंदाचा आणि आज दिवसही परमानंदाचा आहे। संपूर्ण त्रैलोक्याला परमानंदाचं दान ज्या भगवंताच्या अवतारानं दिलं, जो परमात्मा स्वतः परमानंद आहे, आज परमानंद म्हणताना या शुंडादंडात माऊलींना श्रीकृष्णाचं तर दर्शन नसेल, कारण माऊलींचा आवडता शब्द आहे। भगवान श्रीकृष्णांच्या संदर्भात माऊलींनी अनेक शब्दांचा आनंदाला उपसर्ग लावून, आनंदाला अनेक उपसर्ग लावून माऊलींनी श्रीकृष्णांच्या संबंधाने वर्णन आहे। पण त्यात जर पाहिलं
तर परमानंद शब्द साक्षात श्रीकृष्णांनाच लावला असं माऊलींच्या वाङ्मयातून आपल्याला दिसतं. आनंदुरे आजी आनंदुरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे 1 2 3 4 5 6 इतुके विचारुनी मग परमानंदी रहा. 7वा अवतार 8वा वेळोवेळा बाप रखुमादेवीवरू श्रीकृष्ण जवळा. या ठिकाणी लक्ष लावणी अंतरी कृष्णा पाहती नरनारी लावण सागरू हरी परमानंदो परमानंदो छंदे छंदे वेणुबाजे त्रिभुवने घनुगाचे. हे वर्णन दुसऱ्या कुणाचंच नाही. आज 5052 वर्ष झाली भगवान श्रीकृष्णांच्या जन्माला. पण प्रत्येक त्याच आनंदाचा आविर्भाव, त्याच आनंदाचा अनुभव अंतःकरणामध्ये मिळतो. तेच सुख समाधान आम्हाला ठाऊक नाही. देवकी मातेच्या अंतःकरणात परमात्मा प्रविष्ट झाल्यानंतर त्याला किती आनंद असेल. वसुदेवांच्या अंतःकरणात परमात्मा प्रविष्ट झाल्यानंतर त्यांना किती आनंद झाला असेल ठाऊक नाही. त्याच श्रद्धेनं प्रत्येक भाविक आज आपल्या अंतःकरणात ज्यावेळी श्रीकृष्णांचा जन्म करतो, त्याच श्रद्धेनं त्या महानंदाचा आविर्भाव करतो. परिणाम काय? आज योगायोग असा आहे की ज्यांना आनंद स्वरूप आहे त्याचाही जन्मदिवस आज आहे, आणि ज्यांना या परमानंदाचा अनुभव आला त्या माऊलींचाही जन्मदिवस आज आहे. भगवान श्रीकृष्णांना जन्माला येऊन 5052 वर्ष झाली आणि ज्ञानेश्वर माऊलींना जन्माला येऊन आज बरोबर 750 वर्ष झाली. आजचा दिवस म्हणजे आजचा माऊलींचा वाढदिवस 750वा वाढदिवस आहे. माऊलींची जयंती नाही, माऊलींचा वाढदिवस. कारण माऊली अजून आहे. माऊली समाधीत बसलेली. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. माऊली स्वतः म्हणते मी कुठे गेले नाही, मी कुठेही जात नाही. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत माझं अस्तित्व आहे, घटस्थिर असलेलं आहे. तर हे जे म्हणणं आहे याचा अर्थ काय? जी व्यक्ती असते त्याचा वाढदिवस केला जातो. आज माऊलींचा 750वा वाढदिवस आहे. त्याच ज्ञानोबारायांना हा परमानंद सबाह्य अभ्यंतरी असलेला अनुभूतीला येतो, अनुभवाला येतो. आणि तो कसा? तर काय कोणता कोणता विचार करून परमानंदापर्यंत जातात बघा. 1 2 3 4 5 6 इतुके विचारून मग परमानंदी राहा. तत्वांच्या दृष्टीनं पाहिलं तर अर्थ भिन्न होईल. अवतारांच्या दृष्टीनं पाहिलं, कारण 7वा अवतार म्हटलं ना, म्हणून पहिले 6 जे अवतार आहेत मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन आणि परशुराम, या 6 अवतारांचा पूर्ण विचार करा, व्यवस्थितपणे विचार करा. आणि तो विचार झाल्यानंतर म्हणजे ज्याप्रमाणे सृष्टीच्या रचनेकरिता या 6 अवतारांची योजना आहे, त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणाच्या परिपक्वतेकरिताही अगोदर या 6 अवतारांच्या विचारांची योजना असली पाहिजे. हे म्हणणं आहे. हे अवतार कशा करता झाले? हे अवतार परमात्म्याचे आहेत हा विचार करायचाच करायचा. पण हे अवतार ज्यांच्या ज्यांच्याकरिता झाले, ज्या ज्या पैलूंचा विचार करून झाले, ज्या ज्या आधार घेऊन झाले, ज्या ज्या कार्याकरिता झाले, आणि त्यांनी ते कार्य करून ते त्यातून वेगळे झाले. सगळ्या अवतारांचा आपण बघा. हे आपल्या लक्षात आल्यानंतर आपल्या करणाला एक
अनुभूती, एक अवस्था, अशी अलौकिक अवस्था येते. त्या अवस्थेचं नाव आहे परमानंद. आणि परमानंदाची जी अवस्था आहे त्यातच 7वा अवतार, 8वा वेळोवेळा. हे दोन्ही स्पेशल आहेत. हे सा दोन्ही स्पेशल. हो, 7वा अवतार 8वा वेळोवेळा आणि 8वा अवतार 8वा वेळोवेळा. म्हणजे 8वा हा जो शब्द आहे, हा 8वा शब्द 2 प्रकारे आहे. एक प्रकार 8वा म्हणजे स्मरण करा. आपण जो 8वा घेतो तो 8वा नाही. 8वा म्हणजे स्मरण करा. आणि दुसरी गोष्ट 8वा म्हणजे क्रमांकानं 8वा. कळलं ना? क्रमांकानं 8वा. म्हणून पहिल्यांदा 7वा अवतारही वेळोवेळा 8वा आणि 8वा अवतारही वेळोवेळा 8वा. 7वा अवतार जो आठवायचा तो कोणता अवतार आहे? तो प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे. प्रभू रामचंद्रांच्या अवताराच्या स्मरणाचा परिणाम आहे भगवान श्रीकृष्णांच्या अवताराला योग्य अशा प्रकारचं अंतःकरण तयार होतं. खरं सांगू, गंमत अशी आहे की श्रीमद भागवतामध्ये आधी चरित्र कोणाचं येतं? रामचंद्रांचं येतं की श्रीकृष्णांचं येतं? आधी प्रभू रामचंद्रांचं चरित्र येतं. आणि हे काय येतं? याचं एक कारण आहे, महत्त्वाचं कारण आहे. याचं महत्त्वाचं कारण हे आहे की प्रभू रामचंद्रांच्या चरित्राच्या श्रवणाशिवाय, प्रभू रामचंद्रांचं चरित्र समजून घेतल्याशिवाय भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राला श्रवण करण्याची किंवा ते समजून घेण्याची योग्यता मिळत नाही. श्रीकृष्णांचं चरित्र हे गूढातिगूढ आहे. मिळायला आनंद देणारं आहे, समाधान देणारं आहे, अंतिम आनंदापर्यंत पोचविणारं आहे. पण ज्याला गुंतागुंती म्हणतात अशा गुंतागुंती भगवान श्रीकृष्णांच्या अवतारामध्ये खूप आहेत. आणि त्या कळवून घेण्याकरिता मनाची योग्यता प्राप्त व्हावी या दृष्टीनं विचार जर केला तर रामचंद्रांचं चरित्र व्यवस्थितपणे श्रवण करावं. आणि ते श्रवण झाल्यानंतर त्याची जी योग्यता आहे या योग्यतेचा परिणाम भगवान श्रीकृष्णांचा जन्म करण्याकरिताची अंतःकरणाची अवस्था योग्य अशा प्रकारची होते. मी बोलतो याच्याकरिता भगवान श्रीकृष्णांचा जो जन्म आहे, आपल्या पूर्व सूरींनी हे वर्णन करून ठेवलं की जन्म कधी करावा? कृष्णाष्टमीला करावा? नाही. ब्रह्मलीन पूज्य श्री डोंगरेजी महाराज सांगायचे कि हर रात 12 बजे भगवान श्री कृष्ण का जन्मोत्सव मनाना चाहिए. प्रत्येक दिवशी, प्रत्येक रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा उत्सव केला पाहिजे, हा नियम आहे. का बरं? याचं कारण आहे, दुपारचे 12 वाजता आणि रात्री 12 वाजता 2 प्रकारच्या यातना, 2 प्रकारच्या वेदना जीवाला होतात. आणि त्या जीवांच्या वेदना शमविण्याकरिता या 2 अवतारांची प्रवृत्ती आहे. दुपारच्या 12 वाजता भुकेची पीडा येते की नाही? त्यावेळी प्रभू रामचंद्रांच्या स्मरणाचा परिणाम आहे. ही भूक, या शरीराला लागणारी भूक इथपर्यंत घेऊ नका. प्रत्येक इंद्रियांची भूक घ्या. प्रत्येक इंद्रियांची भूक शमविण्याचं काम प्रभू रामचंद्रांचं स्मरण करतं. आणि अंतःकरणाला काम नावाच्या विकृतीपासून जर दूर करायचं असेल त्याकरता भगवान श्रीकृष्णांचं स्मरण सांगितलं. काम नावाचा विकार दिवसा येत नाही. काम नावाचा विकार रात्री येतो. रात्री 12 वाजता काम नावाचा विकार मनुष्याला चंचल करतो, मनुष्याला अशांत करतो. आणि त्या अशांतीपासून वाचायचं असेल त्यावेळेस त्याचा विवेक संपून जातो. म्हणून सुंटाळलं. विवेक संपला की परमानंद नाही,
सामान्य आनंद आहे आणि असामान्य आनंद आहे. हा कामातला आनंद आहे. कामातला आनंद जायचा असेल तर परमानंदाचं स्मरण झालं पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या जन्माची वेळ भगवंतानं ही ठरवून घेतली. लक्षात असू देत, भगवंतानं आपल्या जीवनात जे जे केलं ते विचार करून केलं आणि ते जीवाच्या कल्याणाकरिता केलं, अन्य कशाकरताही केलं नाही. म्हणून 7वा अवतार 8वा वेळोवेळा बाप रखुमादेवीवरून श्रीकृष्ण जवळा. भगवान श्रीकृष्ण आपल्या खूप जवळ आहेतच आहेत, आतच आहेत. आता विठ्ठल जवळ आहे बरं का? विठ्ठल जवळ आहे. हां, माझ्या कसं डोक्यात ते बसले, पण तोच विठ्ठल विठ्ठल आणि श्रीकृष्ण वेगळा नाही म्हणून. हा, तोच आहे. हां, तर विठ्ठल जवळ आहे. म्हणजे नववा म्हणायचं कारण नाही. हां, नाही. तर अशा प्रकारचा परमात्मा जो नित्य निरंतर आपल्या समीप आहे, आपल्या जवळ आहे, आपल्या सान्निध्यात आहे, पण ते सान्निध्य मनुष्य बाह्य विषयांच्या स्मरण विसरलेला आहे. त्याकरता ही आठवण पुन्हा 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 करायची. लोक म्हणतात की तेच ते पुन्हा पुन्हा का करायचं, हेच ऐकायचं, पुन्हा ऐकायचं, पुन्हा ऐकायचं, श्रीकृष्णाचं चरित्र पुन्हा तेच ऐकायचं, पुन्हा तेच ऐकायचं. याचं एक कारण आहे, अंतःकरणावर मायेनं निर्माण केलेल्या संसाराची पुटं एकदा चढतात की रोज चढतात. रोज तेच आपल्याला दिसतंय ना. बाहेरचं जर रोज दिसत असेल तर आतल्या चिंतनाचा प्रवाह रोज लागेल की नाही? रोज लागेल. याच्यापेक्षा बलवान आहे. हां, आपलं मन या मायेच्या प्रवाहाला रोखण्याकरता जर बलवान करायचं असेल तर संत म्हणतात, आज ऐकलं उद्या तेच ऐकलं तरी ते जुनं वाटून घेऊ नका. तेच ऐका, तेच चिंतन करा. खादलेची खावे वाटे, भेटले भेटे आवडी, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात. फक्त अंतःकरणातल्या आदरानं, हा मला तर ते माहितीच आहे, ते पुन्हा कशाला ऐकायचं आहे, अशा भावनेनं जर ते ऐकलं तर त्याचा परिणाम अंतःकरणाला मिळत नाही. उलट त्याच्याबद्दलचा अनादर हा दोष मिळतो. परमानंदाच्या अंतःकरणात होणाऱ्या निर्माणाकरता पथ्य कोणतं पाळावं लागतं याबद्दल मी बोलतो. की तेच ऐकायचं पण त्याच आदरानं ऐकायचं. आदर तोच असला पाहिजे, प्रेम तेच असलं पाहिजे. कारण ते प्रेम त्या ऐकण्याबद्दलचं नसतं, ज्याच्याकडून आपण ऐकतो त्याबद्दलचं नसतं, तर भगवान श्रीकृष्णांच्याबद्दलचं असतं. आणि परमात्मा श्रीकृष्ण नित्य नूतन आहे. परमात्मा श्रीकृष्णाचा आनंद हा अखंड असलेला आनंद आहे. म्हणून जितका आदर त्या श्रवणाच्या बाबतीत आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो तितका आनंद परमात्मा देतो. कारण परमात्मा अंतःसाक्षी आहे. अंतःसाक्षी म्हणजे काय? आपल्या आत प्रत्येक क्षणाला काय चालतं हे दुसऱ्या कुणालाच कळत नाही, फक्त देवाला कळतं. अंतर्यामी शब्दाची व्याख्या जगद्गुरु शंकराचार्यांनी जी केली ती हीच केली. अंतर्भूत्वा अंतरम यमयती इति अंतर्यामी. आत राहून आतलं नियमन करतो म्हणून त्याला अंतर्यामी म्हणतात. त्या अंतःकरणात जर भगवंताबद्दलचा आदर आपल्या ठिकाणी आहे हे त्याला जितक्या अंशात कळतं तितक्या अंशात आनंदाचा पाईप तो मोकळा करतो. त्याला दुसरीकडून करायचा नाही, आतूनच करायचा आहे. आणि तो आनंदाचा नळ, आनंदाचा पाईप जितका मोकळा होईल तितका आपल्याला आतूनच तो स्वानंद अनुभवाला येतो. आणि तो जो स्वानंद आहे तो दुसरा तिसरा कोणताही नाही, तो त्यालाच परमानंद म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी या भगवंताच्या बाबतीत या आनंदाला अनेक विशेषणं दिली आहेत. कोणकोणती आहेत? एक महानंद हे एक विशेषण आहे. तरी महानंद समुद्र जो पूर्ण पौर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे. आनंदाच्या बाबतीत माऊली ज्या ज्यावेळी लिहायला लागते, किंबहुना माऊलींच्या मुखातून जे जे शब्द येतात त्यावेळी माऊली माऊली राहत नाही, माऊली आनंद रूप बनते. हा अनुभव आहे. आणि म्हणून महानंद म्हटलं, सच्चिदानंद म्हटलं, आनंद समुद्र म्हटलं, अद्वयानंद म्हटलं,
नित्यानंद म्हटलं, ब्रह्मानंद म्हटलं, आत्मानंद म्हटलं. त्या आनंदाला अनेक उपसर्ग लावले. वस्तुतः संस्कृतामध्ये उपसर्गाचा हा नियम आहे की उपसर्गेन धात्वर्थो बलात् अन्यत्र नीयते. उपसर्गामुळे धातूचा अर्थ बलात्कारानं अन्य ठिकाणी नेला जातो. याकरता शास्त्रकार एक उदाहरण देतात. विहाराहार संहार विहाराहार संहार प्रहाराहार संहार विहार परिहारवत. हां, रू शब्द, रू धातू आहे. रू धातूचा शब्द हार असतात, पण त्याला विहार, प्रहार, आहार, संहार आणि परिहार रू धातूलाच हे उपसर्ग लागले. पण विहाराचा अर्थ वेगळा झाला आणि प्रहार, विहार आणि प्रहार पूर्ण वेगळे आहेत, पूर्ण स्वतंत्र आहेत, पूर्ण विरुद्ध आहेत. फक्त उपसर्ग लागला त्याचा परिणाम धातूचा अर्थ पूर्ण विरुद्ध होतो. विहार, आहार, संहार, प्रहार हे सगळे बदलले. पण या ठिकाणी माऊलींनी आनंद शब्दाला जे जे उपसर्ग लावले ते आनंदाची व्याप्ती वाढवणारे झाले, आनंदाला अत्यंत व्यापक करणारे झाले, आनंदाला आधिक्यात परिवर्तित करणारे झाले. कारण माणसं कशालाही आनंद समजून घेतात. हां, इतर सगळ्या गोष्टी च्या ठिकाणी आनंद आहे अशा प्रकारची भूमिका झाली. म्हणून माऊलींना नुसता आनंद शब्द वापरता येत नाही. अहो, तुम्ही समजता तो आनंद नाही, त्याला सुख म्हणता येईल. गंमत कशी आहे, सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे. सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे. कोणता शब्द आहे? दुःख. आनंदाला विरुद्धार्थी शब्द सांगा. आहे, आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाही आहे. निर्माण केला गेला, माऊलींनीच तो निर्माण केला, पण आनंदाला उपसर्ग लावून तो निर्माण केला. आनंदू ना निरानंदू. पण हां, आनंदाला विरुद्ध शब्द, जसा स्वाभाविक विरुद्ध शब्द विरुद्धार्थी शब्द असतात, समानार्थी शब्द असतात. तुम्ही आम्हाला शिकवलेले. विरुद्धार्थी शब्द असतात, समानार्थी शब्द असतात. तसा आनंद शब्दाला सहज येणारा विरुद्धार्थी शब्द नाही आहे. याचाच अर्थ आनंदाला, आनंद आल्यानंतर जगात दुसरं काही शिल्लकच राहत नाही, त्याच्यासारखंही शिल्लक राहत नाही, त्याच्या विरुद्धही शिल्लक राहत नाही. म्हणून आनंद हा केवळ भगवंताचाच आनंद आहे. पण जीव त्याला विषयाचा आनंद समजून बसला आणि त्यालाच आनंद म्हणायला लागला. त्यावेळी संतांना, अहो, तुम्ही जो आनंद भुगताना तो आनंद सामान्य आहे. आमच्याकडचा जो आहे तो परमानंद आहे, तो महानंद आहे, तो अद्वयानंद आहे, तो सच्चिदानंद आहे, तो स्वानंद साम्राज्याचा असलेला आनंदाचं कमीपण सांगायसाठी खटाटोप करावा लागतो. म्हणून त्याला म्हटलं हा स्वानंद किंवा घना. अजून एक शब्द आहे, हां, 8व्या अध्यायात आलाय. आणि ना ते समुद्राचे होऊन तेवी चित्ताचे चैतन्य झाले, तेथे यातायात निमाले घनानंद. कुठे आलंय? अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याति पार्थानुचिंतयन. या 8व्या अध्यायातल्या श्लोकावर सांगत असताना काय बघा, नाही, ते पुढचं झालं, तो पुढचा आहे. एक ओवी आहे, पै सरितेचे ओघे सिंधू जळा मिनले घोघे. ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येते ना, ते समुद्राची होऊन ठेले. तेवी चित्ताचे चैतन्य झाले, तेथ यातायात निमाले घनानंदचे. हां, सरितेचे ओघे सिंधू जळा मिनले घोघे. सरिता असते, सरिता म्हणजे नदी, नदीचा ओघ आहे. नदीचा ओघ समुद्राच्या जळाला मिळत असताना शांतपणे मिळत नाही, घोघे वेगाने मिळतो. हो हो घो 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 करीत जातो.
का? कृष्णाचे बोलणे घोकरी आले की देहस्मृतीचा त्याने वापसा केला. घोघो करीत येतं. का तर ज्याप्रमाणे भोग होते धो झाले. हा तेच तर गंमत अशी आहे की आपल्या प्रिय व्यक्तीला मिळण्याकरिता भेटण्याकरिता दुसरी प्रिय व्यक्ती ते जवळ आल्यानंतर जसे घाई होते की आता कधी भेटेल, एकदा कधी भेटेल, कधी भेटेल, तसा गंगेचा किंवा नदीचा प्रिय कोण आहे तर समुद्र आहे. मग समुद्राकडे जात असताना तिला घाई होते. अजून एके ठिकाणी नदीला गंगेला घाई होते बरं. उत्तर प्रदेशातली गंगा गोदावरी. आणि आपली भागीरथी तिकडची आणि इकडची गोदावरी. आपल्या शास्त्रात एक नियम दिला की आपण जर काशीला गेलो तर तिथली गंगा आणावी आणि गंगा आणून तिची भेट कुणाला करवायची तर गोदावरीला करवायची. याला गंगा गोदावरी भेट म्हणतात, भागीरथी गोदावरी भेट म्हणतात. वैकुंठवासी ब्रह्मलीन पूज्य श्री यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांच्या जीवनात घडलेली घटना आहे. त्यांनी जेव्हा ती भागीरथी आणली होती आणि आणल्यानंतर तिला गंगेला भेटवायला चालले असताना त्याचे सील असतं गंगेचं. गोदावरीच्या जसं जसं जवळ चालले तसं तसं ते सील फुटलं, आपोआप फुटलं हलव्याला फेरी. आणि त्याच्यातून ते पाणी उकळ्या मारायला लागलं. का तर त्या गंगेला गोदावरीला भेटण्याचा वेग आला होता की कधी एकदा भेटेल. हे एका महात्म्याने सांगितलं तुम्ही गाडीत बसून जाऊ नका तर खाली उतरून लवकर जा. पटकन जा आणि एकदा ती भेट करा. याला घोणे म्हणजे घोकरी जाणे असं म्हणतात की वेगानं जायचं, कधी एकदा पोहोचतो, अशा प्रकारची भूमिका. तर सरितेचं समुद्राला मिळणं ज्याप्रमाणे घोकरी असतं त्याप्रमाणे घोकरी आले श्रवण. सिंधुजळाचे सरितेचे ने ओघे, सिंधुजळा मिनले घोघे. ते काय वरती येत आहे मागे म्हणून पाहू येती. ते समुद्र ते गंगेचं पाणी मागं बघतं का अजून किती पाणी आलंय नाही. पुढं एकदा ते लीन झालं की लीन झालं. पुन्हा ना ते समुद्राची होऊन ठेले, ते समुद्रच होतं. त्याप्रमाणे तेवी चित्ताचे चैतन्य झाले. चित्त एकदा चैतन्य स्वरूप व्हायला लागलं. चित्त एकदा परमात्मा चैतन्य म्हणजे समुद्र. तू का म्हणे गंगा सागर संगमी अवया उर्मी एकमय. चित्ताच्या ज्या अनेक उर्मी आहेत, चित्ताच्या ज्या अनेक इच्छा आहेत, या सगळ्या इच्छांची परिपूर्ती, या सगळ्या इच्छांची समाप्ती ही कुठे होते तर भगवंताच्या मिलनात होते. म्हणजे चित्ताचं चैतन्य होण्यात होते. आणि तो आनंद कसा असतो तेथ यातायात निमाले घनानंद. जे तो आनंद घनानंद आहे आणि तोच परमानंद आहे. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा उत्सव झाला. हा जन्माचा उत्सव नव्हता तर हा आनंदाचा उत्सव होता, हा परमानंदाचा उत्सव होता. जन्म तर रात्री करायचा आहे पण एक 5 मिनिटात त्याचं चिंतन आपण थोडं करूया या परमानंदाचं. की तो जो जन्म आहे हा जन्म शास्त्रकारांच्या मते आणि टीकाकारांच्या मते सामान्य मनुष्याचा जो जन्म होतो त्या पद्धतीचा जन्म नाही. तर याला वंशीधर आचार्य हे वैधी दीक्षेनं झालेला जन्म असं म्हणतात. ही वैधी दीक्षा आहे. वैधी दीक्षा कशा प्रकारची असते तर परमात्मा आनंद रूपानं अंतःकरणामध्ये वसुदेवांच्या अंतःकरणात प्रविष्ट झाले. सामान्य मुलाचा पित्यापासून मातेच्या द्वारे जो जन्म होतो तो जन्म भगवान श्रीकृष्णांचा नाही. तर भगवान श्रीकृष्ण पहिल्यांदा वसुदेवांच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाले. वसुदेवांच्या अंतःकरणातून नेत्रामध्ये आले. नेत्रातून देवकी मातेच्या नेत्रात गेले आणि त्या नेत्राच्या द्वारे देवकी मातेच्या अंतरंगामध्ये भगवंताचा प्रवेश झाला आणि नंतर गर्भ वाढायला लागला. अशा प्रकारचं वर्णन शास्त्रकारांनी करून ठेवलं. कोणत्याही प्रकारचा व्यावहारिक संबंध नाही. भगवंताच्या जन्माची प्रक्रिया शास्त्रकारांनी स्पष्ट सांगितली. अयोनी संभव नव्हे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. अशा प्रकारचे वर्णन आहे. आणि म्हणून झाला असेल कारागृहात जन्म, झाला असेल विपन्नावस्थेत जन्म, झाला असेल संकटात जन्म, काय कारागृह माहित आहे. पण ते कारागृह आजच्याच दिवशी 5
5000 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ते कारागृह अत्यंत प्रकाशित निर्मल प्रकाशानं युक्त अशा प्रकारचं झालं होतं. तमद्भुतम बालकम अंबुजेक्षणम चतुर्भुजम शक्रायुधायुधम श्रीवत्सलक्ष्मम गलशोभिकौस्तुभम पीतांबरम सांद्रपयोद सौभगम महारवैडूर्य किरीटकुंडल विशापरिष्वक्त सहस्रकुंतलम उद्दाम कांचन गदकंकणादिभिः विरोचमानम वसुदेव ऐक्षत. भगवान शुकाचार्यांनी केलेलं हे जे वर्णन आहे, हे वर्णन अर्थासहित जर ऐक तर प्रत्यक्ष परमात्मा 16 वार्षिक असलेले 16 वर्षाची मूर्ती असलेले देवकी मातेसमोर अलौकिकतेनं प्रगट झाले. 8 की 16. क्षमस्व, शुकाचार्य 16 वर्षाचे आहेत, नाही का? हा 8 द्वेष्ट कष्ट. 8 वर्षाचे प्रगट झाले. आणि हे जे प्रगट झाले ते कसे झाले? अद्भुत बालक होतं, ज्यांची नेत्र कमलाप्रमाणे आहेत. अंबुजेक्षण, 4 भुजा आहेत, शंख चक्र गदा पद्म धारण केलेले आहे, शंख गदायुध, श्रीवत्स चिन्ह आहे, गळ्यात सुंदर कौस्तुभ शोभतोय, पृथ्वीच्या मोलाचे अनेक रत्न इत्यादी ज्यांनी धारण केलेले आहेत, किरीट कुंडल इत्यादिकांनी जे सुशोभित आहेत, त्या किरीटकुंडलाच्या दीप्तीनं किरीटकुंडलाच्या शोभेनं भगवंताचे जे लक्षाधिक केशकलाप आहे हा प्रकाशित झालेला आहे. सहस्रकुंतलम, उद्दाम कांची अत्यंत उल्लसित असलेली भगवंताची कमरेवरची जी सुवर्णाची मेखला आहे, अंगद म्हणजे बाहू आहेत, कंकण म्हणजे हातातले सुवर्णाचे कंकण आहेत, इत्यादिकांनी विरोचमान असलेले कांची शब्द. हो, इत्यादिकांनी विरोचमान झालेले अत्यंत सुंदर दिसणारे भगवान श्रीकृष्ण देवकी वसुदेवांच्या समोर प्रकट झाले. जो देवकी वसुदेवास्तव जाहला, देवकी वसुदेवांच्या करिता झाले. देवक वसुदेवांनी स्तुती केली, पण देवकीनं स्तुती करताना एक वाक्य वापरलं. देवक्युवाच केवलानुभवानंद स्वरूप सर्व बुद्धिदृक्. देवा तुम्ही कसे आहात? केवळ ठीक. तर विदितोसि भवान साक्षात पुरुषः प्रकृते परः केवलानुभवानंद स्वरूप सर्व बुद्धिदृक्. सगळ्या बुद्धींना चेतना देणारे, सगळ्या बुद्धींचं दर्शन ज्यांना एककालावच्छेदे करून अखंडतेने आहे, अशा प्रकारचे तुम्ही आहात. हा एक भाग. आणि तुम्ही कसे आहात? तर केवळ अनुभवाचा, अनुभवाला येणारा जो परमानंद आहे त्या परमानंदाचं स्वरूप तुमचं. आणि बघा, ज्याला केवळ अनुभवाचा आनंद ज्या भगवान श्रीकृष्णांना म्हटलं गेलं तेच वर्णन ज्ञानोबारायांचं केलं की ज्या ज्ञानोबारायांचा आज वाढदिवस आहे. आज ज्ञानोबारायांचा 750वा वाढदिवस आहे. 5052 वर्ष पहिल्यांदाही सांगितलं मी आणि शेवटी पण सांगतो की माऊलींची जयंती नाही, माऊलींचा वाढदिवस आहे. कारण माऊली कुठेही गेलेले नाहीत, माऊली आजही समाधीत अस्तित्वात आहेत, म्हणून त्यांचा वाढदिवस आहे. आणि हा 750वा वाढदिवस आज आहे. आपल्या सगळ्या जीवनातला सर्वोत्तम दिवस म्हणून आजचा दिवस आहे. ज्या माऊलींनी आपल्याला श्रीकृष्ण दाखवून दिला, ज्या माऊलींनी भगवान श्रीकृष्णांचं स्वरूप अंतःकरणात प्रकट व्हावं याकरिता म्हणून आपलं अंतःकरण निर्मळ व्हावं याकरता जीवाचं रान केलं, फार केले कष्ट जगासाठी. परमात्मा श्रीहरी समाधीच्या वेळी माऊलींना म्हणतात की या ज्ञानोबानं जितके कष्ट केले तितके कोणत्याही महात्म्यानं केले नाही. अशा प्रकारच्या या ज्ञानोबारायांचा जन्मदिन आज आहे. म्हणून या दोहोंच्याही जन्मदिनाच्या निमित्तानं योगायोग चांगला होता की परमानंदाचं चिंतन होतं. म्हणून या चिंतनाला या दोनही कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा
चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा अशा ज्ञानोबा यांच्या चरणी आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करून मला इथेच पूर्ण विराम देऊया. पुंड हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. कुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान.